हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण फायनान्शियल अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट आणि कॉस्टिंग यांचे काही MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, जे की आपल्या अकाउंटिंग फंडामेंटल्सशी रिलेटेड आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, द ऑब्लिगेशन ऑफ एन एंटरप्राइज टुवर्ड्स ओनर्स फंड आर नोन ॲज. आता ऑब्लिगेशन कोणाचे ऑब्लिगेशन आहेत? ऑब्लिगेशन एंटरप्राइजेसचे, बिझनेस एंटरप्राइजेसचे किंवा बिझनेसच्या त्या देयता आहेत. कोणाला? टुवर्ड्स ओनर फंड, ओनरला तो फंड द्यायचा. म्हणजेच ओनरचा फंड यालाच आपण काय म्हणणार बिझनेसमध्ये? याला म्हणतात कॅपिटल. आणि कॅपिटल ही बिझनेसची लायबिलिटी असते आणि ओनरची ती पर्सनली ॲसेट असते. ओके, आता इथे काय विचारलं? द ऑब्लिगेशन ऑफ एन एंटरप्राइज टुवर्ड्स ओनर्स फंड आर नोन ॲज. तर ओनरचा जो फंड असतो त्याला आपण कॅपिटल म्हणून ओळखतो. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर ॲसेट म्हणजे बिझनेसची प्रॉपर्टी, लायबिलिटी म्हणजे बिझनेसच्या ज्या देयता आहेत आणि लायबिलिटीमध्येच कॅपिटलसुद्धा इन्क्लूड असतं. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲसेट. आता या ठिकाणी पुढीलपैकी कोणती ॲसेट नाही विचारलं. ठीक आहे, ऑप्शन दिले स्टॉक ऑफ स्टेशनरी, बी दिलं गुडविल, सी दिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स आणि डी दिले अकाउंट रिसिवेबल. स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे आपल्याकडे वर्षाच्या शेवटी जो स्टेशनरीचा स्टॉक शिल्लक आहे, म्हणजे आपल्याकडे बिझनेसमध्ये जे पेन, पेन्सिल, पेपर्स, तर हे सगळे आपल्याला जो स्टॉक आपल्याला यूज करायचा बिझनेसमध्ये, आपल्याला जो स्टेशनरीचा स्टॉक लागतो, तर तो सगळा स्टॉक म्हणजेच ही आपली प्रॉपर्टी असते, असेट असते. ठीक आहे, कोणती असेट आहे? ही करंट असेट. त्यानंतर गुडविल म्हणजे प्रसिद्धी, ख्याती, बिझनेसची जी गुडविल आहे ती सुद्धा आपली प्रॉपर्टी असेट आहे. कोणती असेट आहे? इंटँजिबल असेट. आणि त्याच्यानंतर अकाउंट रिसिवेबल म्हणजे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत किंवा ज्या लोकांकडून आपल्याला पैसे येत नाही त्यांनी आपल्याला बिल साईन करून दिलं, तर ते झालं आपल्यासाठी बिल्स रिसिवेबल. यालाच म्हणतात अकाउंट्स रिसिवेबल. ठीक आहे, आणि अकाउंट रिसिवेबल ही सुद्धा आपली प्रॉपर्टी आहे. आणि सी ऑप्शन काय दिलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स दिलं. ठीक आहे, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला कधी क्रेडिट बॅलन्स देतात, कधी डेबिट बॅलन्स देतात. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्यावेळेस क्रेडिट बॅलन्स देतात त्यावेळेस आपण ते कॅपिटलमध्ये ॲड करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवलं जातं. ठीक आहे, आणि ज्यावेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट बॅलन्स येतं ते डेबिट साईडला म्हणजेच असेट साईडला आपण शो करतो, त्यामुळे त्याला फिक्टिशियस असेट म्हणतात. ओके, आता इथे आपल्याला काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन असेट. जर समजा इथे आपल्याला डेबिट बॅलन्स म्हणून दिला असतं तर आपण त्याला एक वेळा असेट कन्सिडर करू शकलो असतो, कारण ती एक प्रकारची फिक्टिशियस असेट आहे. ठीक आहे, पण इथे क्रेडिट बॅलन्स दिलं म्हणजेच ते आपण लायबिलिटीला दाखवतो. देन सी इज अ करेक्ट आन्सर. इथं काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन असेट. असेट नाही आहे. ठीक आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स हे ॲसेट नाही, हे अक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे. ठीक आहे, संचयी नफा. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिला? विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर फिक्स असेट. आता या ठिकाणी फिक्स असेट विचारले. फिक्स असेट ऑप्शन दिले क्लोजिंग इन्व्हेंटरी, बी दिले डिपॉझिट इन अ बँक, डी दिले प्रीपेड एक्सपेन्सेस आणि सी दिले पेटंट. क्लोजिंग इन्व्हेंटरी म्हणजे क्लोजिंग स्टॉक, करंट असेट आहे. त्यानंतर डिपॉझिट इन अ बँक म्हणजेच कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक हीच आपली करंट असेट आहे. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हान्समध्ये जे खर्च आपण दिलेले आहेत त्यांना प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतात, ही सुद्धा आपली करंट असेट आहे. क्लोजिंग इन्व्हेंटरी, डिपॉझिट इन अ बँक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस तीनही करंट असेट आहे. पेटेंट ही आपली इंटँजिबल असेट आहे. कोणती असेट आहे? ही इंटँजिबल असेट आहे. फिक्स असेटचे दोन महत्त्वाचे प्रकार असतात, एक टँजिएबल आणि दुसरा इंटँजिएबल. ओके, आणि पेटेंट ही आपली इंटँजिएबल असेट आहे. बिल्डिंग, फर्निचर ह्या टँजिएबल फिक्स असेट आहे आणि पेटेंट, गुडविल ह्या इंटँजिएबल फिक्स असेट आहे. ठीक आहे, आता इथे काय विचारलं? फिक्स असेटचा प्रकार कोणता? मग इथे फिक्स असेट कोणती आहे? पेटेंट ही फिक्स असेट आहे. कोणती फिक्स असेट आहे? ती इंटँजिएबल फिक्स असेट आहे. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बँक ओव्हरड्राफ्ट इज शोन ॲज अ. बँक ओव्हरड्राफ्ट काय म्हणून दाखवला जातो? ऑप्शन दिले करंट लायबिलिटी, कॉन्टिंजंट लायबिलिटी, अनसेक्युअर्ड लोन आणि प्रोव्हिजन्स. ओके, तर इथे बघा कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे ज्या लायबिलिटी नाहीत पण इन फ्युचर आपल्या त्या लायबिलिटी होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजेच
एखादी लायबिलिटी नाही आहे पण ती होऊ शकते लायबिलिटी, याला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतात. प्रोव्हिजन्स म्हणजे आपण बिझनेसमध्ये काही प्रोव्हिजन केलेले आहेत, तरतुदी केलेल्या आहेत, याला प्रोव्हिजन्स म्हणतात. अनसेक्युअर्ड लोन्स म्हणजे आपल्याकडे लोन आहे, अनसेक्युअर्ड आहे. ठीक आहे, ही आपली करंट लायबिलिटी. आणि आपल्याला काय विचारलं, बँक ओव्हरड्राफ्ट ही दिली आणि ते कोणत्या कॅटेगरीत येणार विचारले. ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली लायबिलिटी आहे. कोणती लायबिलिटी आहे ती, करंट लायबिलिटी. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग असेट इज अ फिक्टिशियस असेट. आता या ठिकाणी फिक्टिशियस असेट कोणती आहे विचारले. फिक्टिशियस असेट म्हणजे काय, की ज्या असेट नाही आहेत, ॲक्च्युली त्या असेट नाही आहेत पण आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवला त्यामुळे त्या असेट वाटतात, पण ॲक्च्युली त्या असेट नाहीत, ते कॅपिटल एक्सपेंडिचर असतात किंवा कॅपिटल लॉसेस असतात. ठीक आहे, पण त्या असेट नसतात, पण बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण शो केल्या त्यामुळे त्यांना असेट म्हणतात. ठीक आहे, ॲक्च्युली त्या असेट नाही आहेत, याला म्हणतात फिक्टिशियस असेट. ऑप्शन काय दिले तिथे, गुडविल, प्रिपेड रेंट, आउटस्टँडिंग सॅलरी आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ओके, गुडविल ही आपली इंटेंजेबल असेट आहे, प्रिपेड रेंट ही आपली करंट असेट आहे, त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे न दिलेला खर्च, ही असेट नाही आहे, ही लायबिलिटी आहे. ओके, आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापनेचा जो खर्च असतो, म्हणजे कंपनीची स्थापना, कंपनी नावारूपाला येण्याआधी किंवा कंपनीला ओळख निर्माण होण्याआधी आपण जो खर्च केलेला आहे, तर याला काय म्हणतात, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतात, कंपनीच्या स्थापनेचा खर्च. आणि तो एक प्रकारचा कॅपिटल एक्सपेंडिचर असतो, म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवतात. ठीक आहे, पण तो ॲक्च्युली एक्सपेन्सेस आहे, आपण असेट म्हणून दाखवला त्यामुळे त्याला फिक्टिशियस असेट म्हणतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्युटर्स टेकन ऑन हायर बाय अ बिझनेस फॉर अ पिरियड ऑफ 12 मंथ शुड बी क्लासिफाईड ॲज. ऑप्शन दिले करंट असेट, इंटेंजेबल असेट, सी दिले डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डी दिले नॉट ॲन असेट. आता या ठिकाणी कम्प्युटर आपण घेतलेलं, कम्प्युटर टेकन ऑन हायर म्हणजे आपण हायर परचेस सिस्टीम, तो आपल्याला टॉपिक होता. हायर परचेस सिस्टीम म्हणजे आपण एखादी असेट हायर करतोय म्हणजे आपण ती असेट फक्त यूज करण्यासाठी रेंटवर घेतली, याला हायर करणे म्हणतात. परचेस करणे म्हणजे आपण खरेदी केली, तिचा मालकी हक्क आपल्याकडे आला. हायर केली म्हणजे आपण ओनली फक्त यूज करण्यासाठी ते कम्प्युटर घेतलेलं. ठीक आहे, आणि त्याचे आपण रेंट पेड करतोय किंवा हायर चार्जेस त्याचे आपण पेड करतोय. ओके, त्यामुळं जी असेट आपण हायर केलेली आहे ती आपली असेट नाही आहे, आपण फक्त ती यूज करण्यासाठी घेतली. ठीक आहे, आणि ते यूज करण्यासाठी आपण त्याला चार्जेस पेड करतो. आता इथे काय सांगितलं, कम्प्युटर टेकन ऑन हायर बाय अ बिझनेस फॉर अ पिरियड ऑफ 12 मंथ. आपण फक्त 12 महिने यूज करण्यासाठी, 1 वर्षभर यूज करण्यासाठी आपण कम्प्युटर घेतलेलं आहे हायर बेसिसवर. ठीक आहे, मग या हायर सिस्टीमवर, मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण हायर केलेलं आहे ते आपण परचेस नाही केलं, ओनली हायर केलं म्हणजे आपण रेंटनी ते घेतलेलं आहे. ठीक आहे, भाड्याने आपण ते यूज करण्यासाठी घेतलेले. मग याला काय म्हणतात, याला आपल्याला असेट म्हणता येणार नाही. ठीक आहे, ऑप्शन काय दिले, करंट असेट, टेंजेबल असेट, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपली ते असेट नाहीच आहे, कारण आपण फक्त ओनली हायर केलेलं म्हणजे ते असेट मध्ये येणार नाही. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तो नाही आहे, कारण आपण जे हायर चार्जेस पेड करणार म्हणजे जो रेंट आपण पेड करणार किंवा हायरिंग चार्जेस आपण पेड करणार, तर त्या चार्जेसला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केला जाईल, कारण हा खर्च आपण फक्त ओनली 12 मंथसाठी केला, 1 वर्षासाठीच केलेला आहे, म्हणजे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येईल. ठीक आहे, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येणार नाही. आणि डी काय दिलं, नॉट ॲन असेट. आपण जर कम्प्युटर हायर केलेलं आहे तर ती आपली असेट नाही, ज्याच्याकडून आपण ते हायर केलेलं आहे त्याची ती प्रॉपर्टी आहे. ओके, आपल्यासाठी ती असेट नसणार आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर, नॉट ॲन असेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, करंट लायबिलिटी मीन्स. करंट लायबिलिटीचा मिनिंग विचारलेला आहे. ऑप्शन दिले, लायबिलिटी विच आर पेबल विदिन 12 मंथ, बी दिलं लायबिलिटीज विच आर पेबल इमिजिएटली, सी दिले लायबिलिटी विच आर पेबल आफ्टर 1 अकाउंटिंग इयर, आणि डी दिलं लायबिलिटीज विच आर रिपेबल विदिन 3 मंथ्स. ठीक आहे, आता या ठिकाणी करंट असेटची आणि करंट लायबिलिटीची आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. करंट असेट म्हणजे काय, ज्या असेट आपण वर्षभरासाठी किंवा 12 मंथसाठी होल्ड केलेल्या आहे. ठीक आहे, त्यांना करंट असेट म्हणतात. करंट लायबिलिटी म्हणजे ज्या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर पेड करायच्यात, विदिन 1 इयर म्हणजेच 12 मंथमध्ये पेड करायच्यात. ठीक आहे, तर त्यांना काय म्हणतात, करंट लायबिलिटी म्हणतात. आता इथे ऑप्शन काय दिले, ए ऑप्शनमध्ये काय दिले, 12 महिन्यात ज्या पेड करायच्या, लायबिलिटी विच आर पेबल विदिन 12 मंथ. 12 महिन्यात पेड करायच्या म्हणजेच 1 इयरमध्ये पेड करायच्या. ठीक आहे, म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे. बी काय दिले, लायबिलिटी विच आर पेबल इमिजिएटली, लगेच द्यायच्या. ठीक आहे, हे रॉंग आहे.
लायबिलिटीज विच आर पेबल आफ्टर 1 year, 1 वर्ष संपल्यानंतर ज्या लायबिलिटी द्यायच्या त्यांना करंट लायबिलिटी नाही म्हणत, त्या लॉंग टर्म लायबिलिटी असतात. ठीक आहे. लायबिलिटी विच आर पेबल विदिन 3 months, 3 महिन्यात ज्या द्यायच्यात त्या. ठीक आहे. लायबिलिटीचे दोनच प्रकार असतात, एक करंट लायबिलिटी आणि लॉंग टर्म लायबिलिटी. शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजेच करंट लायबिलिटी ज्या 12 महिन्याच्या आत पेड कराव्या लागतात, आणि लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे ज्याचं पिरियड 12 monthपेक्षा जास्त आहे तर यांना लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतात. ठीक आहे. इथं काय विचारलं, करंट लायबिलिटी मीन्स ऑप्शन ए काय, लायबिलिटी विच आर पेबल विदिन 12 months. ठीक आहे. ज्या वर्षभरामध्ये आपल्याला पेड कराव्या लागतात त्यांना आपण करंट लायबिलिटी म्हणतो. 1 वर्षाच्या आत आपल्याला त्या पेड कराव्या लागतात, 1 वर्ष म्हणजेच 12 months. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुडविल ऑफ बिझनेस इज. ऑप्शन दिले कॅपिटल, बी दिले फिक्टिशियस असेट, सी दिले प्रॉफिट आणि डी दिले इंटेंजेबल असेट. गुडविल ही काय आहे, गुडविल ही आपली प्रॉपर्टी आहे, असेट आहे. कोणती असेट आहे, इंटेंजेबल असेट. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फिक्स असेट आर. ऑप्शन ए दिले इमूवेबल असेट्स लाईक लँड, बिल्डिंग एक्सेट्रा. बी दिले लॉंग टर्म असेट वेअर बेनिफिट्स इन द ऑपरेशन्स ऑफ द फर्म इज लाईकली टू एक्सटेंड बियॉन्ड 1 accounting period. C दिले asset which a business firm get in a beginning of the year. D दिले assets which are financed by bank loan. आता या ठिकाणी फिक्स असेटची मिनिंग विचारली आपल्याला. फिक्स असेट म्हणजे काय, फिक्स असेट म्हणजे काय असतात, इमूवेबल असेट. आता जर फर्निचर असेल, आपल्याला फर्निचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं, तरी देखील आपण त्याला फिक्स असेट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हे जे मिनिंग आहे हे प्रॉपर मिनिंग नाही आहे फिक्स असेटचं. बी काय दिलं, लॉंग टर्म असेट वेअर बेनिफिट्स इन द ऑपरेशन्स ऑफ द फर्म लाईकली टू एक्सटेंड बियॉन्ड 1 accounting period. ज्या लॉंग टर्म असेट असतात आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला बियॉन्ड 1 accounting period मिळतात. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त अकाउंटिंग पिरियडसाठी आपण त्याचे बेनिफिट्स घेत असतो, तर अशा असेटला फिक्स असेट म्हणतात. हे ऑप्शन करेक्ट आहे. सी काय दिले, assets which a business firm get in a future beginning of the year. ज्या असेट आपल्याला फर्ममध्ये बिगिनिंगमध्ये दिलेले, ठीक आहे, त्यांना फिक्स असेट म्हणतात. हे सुद्धा मीनिंग रॉंग आहे, कारण एखादी फिक्स असेट आपण जर समजा इयर स्टार्ट होते 1 एप्रिलला आणि ती आपण परचेस केली 1 जुलैला, तर ती आपली काय फिक्स असेट नसेल का. फर्निचर आपण खरेदी केलं, ठीक आहे, आपण 1 जुलैला खरेदी केलं फर्निचर किंवा 1 ऑगस्टला खरेदी केलं, म्हणजेच ती आपली काय फिक्स असेट होणार नाही का. ठीक आहे. तर हे रॉंग आहे. फिक्स असेटचा आपण ओपनिंग बॅलन्स दरवर्षी दाखवत असतो. बुक्स क्लोज केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपण ओपनिंग बॅलन्स शीट दाखवतो त्यावेळेस ते ओपनिंग बॅलन्सेस तिथं दाखवले जातात. त्यानंतर ॲसेट्स विच आर फायनान्स बाय बँक लोन. बँक लोननी ज्या असेट फायनान्स केलेल्या आहेत यांना फिक्स असेट म्हणतात. हे सुद्धा चुकीचं आहे. फायनान्स बँक लोननी केलेला असो नसो, ज्या असेट आपल्या लॉंग पिरियडसाठी केले, ज्या असेटचे बेनिफिट्स आपल्याला लॉंग पिरियड मिळत असतात त्यांना फिक्स असेट म्हणतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. हे सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. ज्या असेटचे बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड मिळत असतात तर त्या सगळ्या असेटला आपण काय म्हणतात, लॉंग टर्म असेट किंवा फिक्स असेट म्हणतात. मग फर्निचर, बिल्डिंग, प्लांट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कॅटेगरी ऑफ इंटेंजेबल असेट. पुढीलपैकी कोणता इंटेंजेबल असेटमध्ये येत नाही हे विचारलं. ऑप्शन काय दिले, कॉपीराईट, फ्रँचायझीज, कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट अँड प्रिव्हिलेजेस आणि लीज राईट्स. आपल्याला काय विचारले, नॉट इन्क्लुडेड इन द कॅटेगरी ऑफ इंटेंजेबल असेट. इंटेंजेबल असेटमध्ये येणार नाही विचारले. आता ऑप्शन ए काय दिले, कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे आपले जे हक्क आहेत, अधिकार आहेत, याला कॉपीराईट म्हणतात. ही आपली इंटेंजेबल असेट आहे. फ्रँचायझीज सुद्धा आपली इंटेंजेबल असेट आहे. सी दिले कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट्स अँड प्रिव्हिलेजेस. कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट म्हणजे एखाद्या ठिकाणचं एखादं प्रोडक्ट जर समजा फेमस असेल तर त्याला तिथली ओळख दिली जाते, स्थानिक ओळख दिली जाते आणि त्याच्यामुळं त्या प्रोडक्टला जास्त मागणी निर्माण होते. ठीक आहे. मग हे जे बेनिफिट्स आहेत तर ही आपली प्रॉपर्टी म्हणता येणार नाही. ठीक आहे. हे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात पण ही आपली प्रॉपर्टी म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ अमूलचं दूध 28 रुपयाला. आता आपण गृहीत धरलं अमूलचं दूध 28 रुपयाला आणि दुसरा गोकुळ दूध 28 रुपयाला. ठीक आहे. 28 दोन्हीची किंमत सेम होती, 28. आता गोकुळने काय केलं, +2 केले. ठीक आहे. मग आता ह्यांची किंमत 30 रुपये झाली. आता ह्यांची किंमत 30 रुपये झाली. आता ज्या शॉपमध्ये दोन्ही अवेलेबल आहे
मग तिथं लोक काय विचार करणार, अरे हे 30 रुपयाला अर्धा लिटर, हे सुद्धा अर्धा लिटर आहे पण हे 28 रुपयाला. मग या ठिकाणी घेताना प्रोडक्ट लोक कोणतं घेणार, हे घेणार, कारण ह्याची 2 रुपयांनी किंमत कमी आहे. मग आता याला काय भेटला, याला भेटला कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट. ठीक आहे, किंमत कोणी वाढवली, गोकुळने वाढवली 2 रुपये, बेनिफिट कोणाला मिळाला, याला अमूलला. ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात, याला म्हणतात कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट. मग ही प्रॉपर्टी म्हणता येणार नाही, तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून ती दाखवता येणार नाही बॅलन्स शीटला. ठीक आहे, आता इथे काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कॅटेगरी ऑफ इंटेंजिबल असेट. मग कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट्स हे कशामध्ये येणार नाहीत, हे असेटच्या कॅटेगरीमध्ये येणार नाही. ओके, त्यानंतर लीज राईट्स दिले. लीज राईट म्हणजे आपण एखादी असेट खरेदी केली लीजवर, आपण लीजवर असेट घेतली. लीज म्हणजे मगाशी आपण उदाहरण बघितलं बघा, हायर परचेस सिस्टीमचं. लीज म्हणजे तसंच आपण एखादी मशिनरी लीजवर म्हणजेच रेंटवर खरेदी केलेली. ठीक आहे, तर या ठिकाणी जे आपल्याकडे 1 वर्ष 2 वर्ष ती असेट यूज करण्याचे जे राईट्स आहेत ती सुद्धा आपली तोपर्यंत प्रॉपर्टी असू शकते. ठीक आहे, देन लीज राईट, फ्रँचायझीस, कॉपीराईट हे आपले इंटेंजिबल असेट आहेत. कॉम्पिटेटिव्ह बेनिफिट्स अँड प्रिव्हिलेजेस ही आपली इंटेंजिबल असेट नाही. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, असेट विच आर एक्सपेक्टेड टू बी कन्वर्टेड इनटू कॅश और टू बी यूज्ड इन द बिझनेस विदिन 1 year. असेट विच आर एक्सपेक्टेड टू बी कन्वर्टेड इनटू कॅश, ज्या असेट आपल्याला कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात किंवा यूज किती पिरियडमध्ये करायच्या, विदिन 1 year. ज्या असेट आपण विदिन 1 year यूज करणार आहोत किंवा त्या विदिन 1 year कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात, तर अशा असेटला काय म्हणतात. ऑप्शन काय दिलेत, फिक्स असेट, फिक्टिशियस असेट, करंट असेट आणि वेस्टिंग असेट. ठीक आहे, फिक्स असेट म्हणजे जे आपल्याला लॉंग पिरियडसाठी ज्या असेट आपण खरेदी केलेल्या आहेत त्याला फिक्स असेट म्हणतात. ठीक आहे, फिक्स असेटचा पिरियड लॉंग पिरियड असतो म्हणजेच मोर दॅन 1 year. ओके, फिक्टिशियस असेट म्हणजे जे ॲक्च्युअली असेट नाही आहेत पण त्या असेटला असल्यामुळे आपण फक्त असेट त्यांना बोलत असतो. करंट असेट म्हणजे ज्या असेटचा पिरियड 1 year असतो, ज्या असेट आपण 1 yearसाठी होल्ड करतो किंवा त्याचा यूज आपण 1 yearमध्ये करतो किंवा त्या विदिन 1 year कॅशमध्ये कन्वर्ट होतात, त्याला काय म्हणतात, करंट असेट म्हणतात. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला या ठिकाणी विदिन 1 year कॅशमध्ये कन्वर्ट होणाऱ्या असेट विचारल्या आहेत, त्या कोणत्या असतात, करंट असेट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन रिलेशन टू लायबिलिटी. ए दिले क्लेम्स अगेन्स्ट द रिसोर्सेस, बी दिले करंटली एक्झिस्टिंग ऑब्लिगेशन विच फर्म इंटेंड टू मीट at some time in the future, C दिले it must be capable of being expressed in money terms, D दिले all of the above. ओके, आता या ठिकाणी विच ऑफ दिस स्टेटमेंट इज ट्रू. ट्रू स्टेटमेंट ओळखायला सांगितलंय इन रिलेशन टू लायबिलिटी. लायबिलिटीच्या बाबतीत ट्रू स्टेटमेंट कोणते विचारले. ओके, क्लेम्स अगेन्स्ट रिसोर्सेस, आपले रिसोर्सेसच्या अगेन्स्ट जे क्लेम आहे ते आपल्याला पेड करावे लागतील का नाही. ठीक आहे, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. आता जर समजा आपण एखादी फिक्स असेट खरेदी केली आणि त्याचे पैसे आपण वेंडरला दिले नाहीत, द्यायचे, ठीक आहे, क्लेम्स आहेत, मग हे सुद्धा हे काय आहे, ही आपली लायबिलिटी आहे. त्यानंतर करंटली एक्झिस्टिंग ऑब्लिगेशन विच फर्म इंटेंड टू मीट ॲट सम टाइम इन द फ्युचर, म्हणजे जे ऑब्लिगेशन, ज्या देयता आपण करंटली एक्झिस्टिंग आपल्या बॅलन्स शीटला दिलेल्या आहेत आणि इन फ्युचर आपल्याला त्या द्यायच्यात, मग त्यालाच आपण काय म्हणत असतो, लायबिलिटी म्हणत असतो. हे सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आहे सी दिले इट मस्ट बी कॅपेबल ऑफ बिंग एक्सप्रेस इन मनी टर्म, आपल्याला लायबिलिटी ह्या मनी टर्ममध्ये मोजता आल्या पाहिजे. बरोबर आहे, मॉनिटरी टर्म्समध्ये आपल्याला लायबिलिटी जर दाखवायच्या तर त्या मॉनिटरी टर्ममध्ये आपल्याला दाखवावे लागतात. ठीक आहे, म्हणजे ज्या मॉनिटरी टर्ममध्ये एक्सप्रेस केलेल्या आहेत त्याला सुद्धा आपण लायबिलिटी म्हणू शकतो. देन डे इज अ करेक्ट आन्सर. लायबिलिटीच्या बाबतीत हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला, ॲनिमल आर ग्रुप अंडर. ॲनिमल कशामध्ये येणार हे विचारले. ऑप्शन दिले मिसलेनियस एक्सपेन्सेस, बी दिले लाईव्हस्टॉक, सी दिले इंटँजिबल असेट, डी दिले वेस्टिंग असेट. ओके, ॲनिमल म्हणजे काय, आता उदाहरणार्थ आपला एखादा पोल्ट्री फार्म आहे किंवा डेअरी फार्म आहे. पोल्ट्री फार्ममध्ये आपल्या ज्या सगळ्या कोंबड्या आहे, मग तिथं असेट साईडला दाखवलं जाणार नाही कोंबड्या किती, कोंबडे किती. ओके, त्याच्यानंतर जर समजा आपलं डेअरी फार्म आहे तर डेअरी फार्ममध्ये बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण दाखवणार नाही गाई किती आहे, म्हशी किती आहे, बैल किती आहे. ओके, तर हे आपण दाखवणार नाही. आपण काय दाखवणार, हे सगळे येणार लाईव्ह स्टॉक या कॅटेगरी, आपण लाईव्ह स्टॉक म्हणून दाखवणार. मग त्याच्यामध्ये आपले जे जिवंत प्राणी आहेत ते सगळे लाईव्ह स्टॉकमध्ये मोडतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. ज्यावेळेस आपला बिझनेस असा आहे ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह ॲनिमल यूज करतोय
ते ॲनिमल म्हणजे आपली प्रॉपर्टी असतात, असेट असतात आणि ते लाईव्ह स्टॉक या कॅटेगरीत दाखवले जातात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट मर्चंडाईज मीन्स ऑप्शन दिले गुड्स फॉर रिसेल, बी दिले ओनर, सी वर्कर आणि डी क्रेडिटर. मर्चंडाईज म्हणजे काय, ज्या वस्तू आपण खरेदी विक्री करण्याच्या हिशोबाने, ज्या वस्तू आपण खरेदी केल्या आणि त्या विक्रीच्या हिशोबाने खरेदी केल्या तर याला मर्चंडाईज गुड्स म्हणतात. ओके. जर समजा आपण ही पेन्सिल खरेदी केली आपण आणि तिचे आपण रिसेल करणार आहोत तर आपल्यासाठी ही पेन्सिल काय असेल, गुड्स असेल. आणि जर समजा आपण ही पेन्सिल यूज करण्यासाठी खरेदी केली तर याला आपण काय म्हणणार, याला आपण असेट म्हणणार. ओके. मर्चंडाईज म्हणजे काय की ज्याचा आपण रिसेल, ज्या गुड्स आपण रिसेल करण्यासाठी खरेदी केलेल्या आहेत त्या गुड्सला मर्चंडाईज गुड्स म्हणतात. ओके. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट अ पर्सन हू ओज मनी टू अ फर्म इज कॉल्ड. अ पर्सन हू ओज मनी, ज्याला बिझनेसमध्ये पैसे द्यायचे, बिझनेसला पैसे द्यायचे. ठीक आहे. म्हणजे बिझनेसची असेट बिझनेसला लोकांकडून येणं याला म्हणतात डेटर. याला काय म्हणतात, डेटर. आणि बिझनेसला ज्या लोकांचे पैसे द्यायचे, जे देणं त्याला क्रेडिटर म्हणतात. ओनर म्हणजे मालक, मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. देन इज अ करेक्ट आन्सर. ज्याला आपल्याला बिझनेसमधून पैसे द्यायचे त्याला क्रेडिटर म्हणतात, ज्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे त्यांना डेटर म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द इंटरनल लायबिलिटी. लायबिलिटीचे दोन महत्त्वाचे प्रकार असतात, एक इंटरनल आणि दुसरं एक्सटर्नल. ठीक आहे. इंटरनल लायबिलिटी म्हणजे व्यवसायाच्या आतील व्यक्तीच्या ज्या देयता असतात, म्हणजेच थोडक्यात मालकाशी संबंधित ज्या देयता असतात त्यांना इंटरनल लायबिलिटी म्हणतात. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे व्यवसायाच्या बाहेरच्या लोकांच्या जे देणं द्यायचे त्यांना एक्सटर्नल लायबिलिटी म्हणतात. ठीक आहे. क्रेडिटर म्हणजे ज्या लोकांकडून आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे त्यांना क्रेडिटर म्हणतात. म्हणजे क्रेडिटर हे व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती आहेत. ठीक आहे. क्रेडिटर हा व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती ही आपली एक्सटर्नल लायबिलिटी. त्याच्यानंतर कॅपिटल, रिझर्व्ह आणि डिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट हे आपल्याला कोणाला द्यावे लागतात, हे मालकाला द्यावे लागतात. ठीक आहे. मालकाशी संबंधित देतात, मग हे मोडतात इंटरनल लायबिलिटी. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द लिक्विड असेट. लिक्विड असेट विचारले आपल्याला. ऑप्शन दिले डेटर, बँक ओव्हरड्राफ्ट, स्टॉक आणि गुडविल. लिक्विड असेट आपण कशा कॅल्क्युलेट करतो, लिक्विड असेटमध्ये आपण लिक्विड असेटचं सूत्र काय वापरतो, करंट असेट मायनस स्टॉक. करंट असेट मायनस स्टॉक. आता इथे काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज द लिक्विड असेट. लिक्विड असेट कोणती आहे विचारले. गुडविल ही आपली इंटेंजेबल असेट आहे त्यामुळे तिथे येणार नाही. बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे, ही सुद्धा येणार नाही. मग लिक्विड असेटमध्ये करंट असेट येतात, मग डेटर आणि स्टॉक ह्या दोन्ही करंट असेट आहेत. करंट असेटमधून आपण स्टॉक मायनस करतो कारण आपण लिक्विड असेटमध्ये तो घेत नाही. म्हणजेच बँक ओव्हरड्राफ्ट, स्टॉक आणि गुडविल ह्या आपल्या लिक्विड असेट नाहीत. इथे विचारली लिक्विड असेट कोणती आहे, देन ए इज करेक्ट आन्सर बी, डेटर्स. ठीक आहे. डेटर ही आपली लिक्विड असेट आहे. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन बघू. प्रीपेड एक्सपेन्सेस आर शोन इन द बॅलन्स शीट ॲज. प्रीपेड एक्सपेन्सेस आपण बॅलन्स शीटमध्ये काय म्हणून दाखवणार. ठीक आहे. ऑप्शन दिले करंट असेट, वेस्टिंग असेट, इंटेंजेबल असेट, फिक्स असेट. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आपण जो जास्तीचा दिलेला खर्च, आगाऊ दिलेला खर्च आणि तो खर्च करंट असेट या कॅटेगरीत येतो. ठीक आहे. देन इज अ करेक्ट आन्सर. प्रीपेड एक्सपेन्सेस ही आपली करंट असेट आहे. तर हे झाले फायनान्शियल अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.